नमस्कार शेतकरी बांधवांनो, लर्निंग लायसनची प्रक्रिया आता बदल होणार आहे. केवळ कागदपत्रे तपासून परवानगी देण्याची आता प्रक्रिया चुकीची वाटत आहे. तर शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच अपडेटचे आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतील. आता आपण जे लर्निंग लायसन आहे, लर्निंग लायसनची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काही बदल होणार आहेत. आता वाहन चालकांना सर्वात पहिला टप्पा म्हणजे लर्निंग लायसन घेणे. आणि आत्तापर्यंत जी प्रक्रिया लायसन ऑनलाईन अर्ज करून आपण पुरावा किंवा फी किंवा काही प्रश्न उत्तरे सहज पूर्ण होत होती. पण आता या प्रक्रियामध्ये पळवाटा असल्यामुळे गैरवापर वाढल्याचा समोर आलेले आहेत. आता महाराष्ट्र परिवहन जे आपले मंत्री आहेत प्रताप सरनाईक आणि यांच्याकडून एक मुंबई सेंटरकडून एक RTOचा एक भेटी दरम्यान लर्निंग लायसन प्रक्रिया तातडीत बदल करण्याचा निर्देश दिले आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की फक्त कागदपत्रे तपासून किंवा ऑनलाईन टेस्ट लायसन देणे हे चुकीचे आहे. पण लायसनच्या टेस्टमध्ये हलगर्जीपणा किंवा अजिबात सहन केला जाणार नाही. आता त्याचा गैरवापर कसा होतोय, काही लोकांनी माकडाचे फोटो लावून पण खोटी नावे वापरसुद्धा लायसन मिळवण्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. आता अनेक उमेदवारांनी गाडी कशी चालावी ही माहिती नसताना ही लायसन घेऊन थेट रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे स्वतःमध्ये किंवा इतरांचा जीव पण धोक्यात घालत आहे. आगामी काय बदल होऊ शकतात? लर्निंग लायसनसाठी प्रत्यक्षात जर ड्रायव्हिंग लायसन किंवा कौशल्य चाचणी किंवा सिम्युलेटर टेस्ट घेण्यात सुरू असेल किंवा लायसनमध्ये जर असे बहुतेक नियम सिग्नल किंवा बेसिक ड्रायव्हिंग कौशल्य तपासले जाणार आहेत. त्यामुळे आता खरं पात्रता लोकच वाहन चालवू शकतील. काहींचे मते हा योग्य आहे, कारण त्यामुळे अपघात कमी होतील. आता तर काही जणांना वाटते की ही प्रतिक्रिया आता क्लिष्ट होईल किंवा वेळ खर्च वाढेल. पण लायसनमध्ये ही एक वाहन चालकाने महत्त्वाची पायरी आहे. परंतु हलगर्जीपणामुळे रस्त्यावर अपघात वाढते. त्यामुळे काही बदल लागू झाले पाहिजे. सुरक्षा वाहन तयार झाले पाहिजेत. त्यामध्ये आता तुमचे काय मत आहेत? लर्निंग लायसनमध्ये तुमची प्रत्यक्षात बंधनकारक असावी का? चे विचार आमच्यापर्यंत नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.